महाराष्ट्रातलं बुद्धिबळ हा खूप व्यापक विषय आहे. कारण चतुरंग हा खेळ जरी भारतभर सुमारे 2000 वर्षापूर्वी खेळायला लागले लोक, तर महाराष्ट्रात त्याला एकच जागा आहे आपलं राज्यच की तिकडे त्याला बुद्धिबळ म्हणून समजलं जातं. आणि बुद्धिबळ म्हणजे त्यासाठी लागणारी जी बुद्धी आहे त्याचं एक कल्पना आपल्या लोकांना आली आणि महाराष्ट्रात 100 वर्षापेक्षा जास्ती काळ स्पर्धा खेळल्या जातात. ज्यावेळी सुलतान खान इंग्लंडला जाणार होते त्यावेळी सियालकोटहून त्यांना मॅच खेळण्यासाठी सांगली इथे बोलवण्यात आलं होतं. कारण सांगलीला काही चांगले खेळाडू होते, विनायकराव खाडीलकर होते, त्यांच्याबरोबर मॅच खेळण्यासाठी सुद्धा बोलवलं होतं. आणि जेव्हा आम्ही खेळायला सुरुवात केली फिशर्स पास्की मॅचच्या सुमारास, तर त्यावेळी पुण्याला जॉली क्लबची स्पर्धा व्हायची आणि त्याचप्रमाणे सांगलीला नूतन बुद्धिबळ मंडळाच्या स्पर्धा व्हायच्या आणि मुंबईमध्ये ॲक्युमॅक्स इंजिनिअरिंगची स्पर्धा व्हायची. तर अशा काही स्पर्धा ज्या होत्या त्या फार मोठ्या प्रमाणात व्हायच्या. आम्ही जेव्हा खेळायला सुरुवात केलं तर आमचं थोडंसं म्हणजे सुदैव असं म्हणता येईल की बरेचसे आघाडीचे खेळाडू महाराष्ट्राचे होते. म्हणजे राष्ट्रीय जेव्हा चॅम्पियनशिप सुरू झाली, आम्ही माझ्या जन्माच्याही पूर्वी जेव्हा 1955 साली, तर त्यावेळी महाराष्ट्राचेच खेळाडू रामचंद्र सप्रे हे पहिले आले होते. आणि 1961च्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये श्रीकृष्ण साखळकर ड्रॉ जरी करतात अखेरचा डाव तरी ते नॅशनल चॅम्पियन होणार होते, परंतु ते अखेरचा डाव हरले आणि मॅन्युअल एरन त्यावेळी चॅम्पियन झाले आणि श्रीकृष्ण साखळकर इंडिया नंबर 2 झाले. तर अशा या खेळाडूंच्या एक मदतीमुळे किंवा त्यांच्या देखरेखीमुळे बाकी खेळाडूंचा जो डाव बहरत गेला. त्याच्यापैकी आम्ही काही सुदैवाने आम्ही असे काही खेळाडू होतो, मी, माझे बंधू किंवा अविनाश आवटे, आम्हाला एक संधी मिळाली, शरद टिळक, रवी हेगडे, की आम्ही क्लबमध्ये जात असू आणि एकमेकांची खेळत असू आणि त्यामुळे खूप शिकायला मिळायचं. 14 नॅशनल लेव्हल प्लेअरपैकी 6 ते 7 मुंबईचे असायचे. हे फार स्वाभाविक होतं त्यावेळी. सुरेश शाळीग्राम एक जिनियस त्यावेळी आम्ही त्यांना म्हणायचो. त्यांची कॉम्बिनेशन फार सुंदर होती. आणि मग अरुण वैद्य देखील त्याच्याच म्हणजे त्याच धर्तीवर ते खेळायला लागले होते, आमच्यापेक्षा सिनियर, परंतु अगदी जास्ती सिनियर आहे नाही. तर हा एक मोठा वर्ग तयार झाला होता आणि ते महाराष्ट्राचं बुद्धिबळ. आजही आपण बघितलं तर 11 वेळेला महाराष्ट्राने म्हणजे 55 स्पर्धांपैकी 11 वेळेला महाराष्ट्राकडे राष्ट्रीय विजेतेपद मिळालेलं आहे. आणि अर्थात त्यातलं 9 वेळेला मुंबईलाच मिळालेलं आहे, परंतु तरी देखील इतर ठिकाणी देखील मोठमोठे खेळाडू सुरू व्हायला आता सुरुवात झालेली आहे. मुंबईतलं बुद्धिबळ हळूहळू कमी झालं याचं कारण क्लब नसायचे आणि क्लबची जी आवश्यकता आहे, जी आज आपण बघतो की तामिळनाडू किंवा तेलंगणा किंवा आंध्र ही राज्य पुढे का गेली किंवा काही प्रमाणात वेस्ट बेंगॉल आणि दिल्ली देखील बरेच ग्रँडमास्टर होतात. तर प्रत्येक ठिकाणी खेळायचं असं एक नुक्कड किंवा असं काही क्लब, जसं दिल्लीमध्ये बघितलं तर जामा मस्जिद, जवळजवळ 100 वर्ष तिकडे लोक येऊन कोणी जायचं तिकडे खेळायचं आणि ऑपोनंट तयारच असतो. कित्येक ऑपोनंट तुम्हाला रेडी टू असं. ज्यावेळी पहिल्यांदा नॅशनल ज्युनियर खेळलो, माझी दुसरी नॅशनल ज्युनियर कलकत्त्याला होती. 1975ला आम्ही गेलो तर संध्याकाळी अगदी गजबजलेल्या भागामध्ये देखील असे खुर्ची आणि टेबल लावून बुद्धिबळ खेळत बसलेले असायचे खेळाडू. आणि कारण बंगालचे त्यावेळी देखील चांगले खेळाडू होते. तशा प्रकारे दुर्दैवाने महाराष्ट्रात एक सातत्याने ते प्रयत्न राहिले नाहीत. खेळाची क्लबची जागा गेल्यावर महाराष्ट्र मागे पडला. तर कुठेतरी आपल्याला या दृष्टीने पुढे जाण्याची आवश्यकता आहे. त्या पार्श्वभूमीवर छोट्या छोट्या जागांवरती ज्यांना म्हणजे फक्त मुंबई पुण्यामध्ये नागपूरमध्येच ॲक्टिव्हिटी होईल असं नाही, तर इतर ठिकाणी ॲक्टिव्हिटी करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला असं नको की एका शहरातले खेळाडूच फक्त चांगले खेळतात, दॅट इज अ बिग सेटबॅक. त्यामुळे ते आपण अवॉइड केलं पाहिजे. आणि त्या पार्श्वभूमीवर मला वाटतं कल्याण एक उभरतं शहर आहे की इकडे आपल्याला काही वर्षांनी मला वाटतं की टॉप खेळाडू महाराष्ट्रातले तरी इकडे बघायला मिळतील. कारण त्या प्रकारचे सातत्याने जे प्रयत्न चालू आहेत तसे होतील. इतर ठिकाणी देखील आवश्यकता आहे, मुंबईमध्ये तर आवश्यकता आहेच. पण आज बघितलं आपण तर मागच्या वर्षी जे 2024 जे आपला भारतीय बुद्धिबळाचा सुवर्णकाळ म्हणता येईल की फिडेला 100 वर्ष झाली आणि दोन्ही चॅम्पियनशिप्स ऑलिम्पिक्समध्ये मेन आणि वुमन दोन्ही गोल्ड मेडल आपल्याला मिळाली. त्याचप्रमाणे इंडिव्हिज्युअल गोल्ड्स देखील आपल्या खेळाडूंना दिव्या देशमुखला मिळालं. मुख्य म्हणजे पुरुषांच्या संघामध्ये जसा विद्रातीचा समावेश होता, महिलांच्या संघामध्ये दिव्या देशमुखचा समावेश होता. तर असे आपले खेळाडू भारतीय संघामध्ये आहेत आणि ते सातत्याने कामगिरी करत आहेत. तर आता पुढची स्टेप आहे की आपण महाराष्ट्राचा जगज्जेता कधी होणार. तर मला वाटतं की महाराष्ट्राचा जगज्जेता होऊ शकतो. आणि आत्ता मला
वाटतं की दिव्या देशमुख इज द बेस्ट कॅन्डिडेट. 18 वर्षाची ती आहे, तिला वैयक्तिक सुवर्णपदक मिळालं आहे, टीमचं सुवर्णपदक मिळालं आहे आणि एशियनमध्ये ती चॅम्पियन झाली, एशियन ज्युनियरला देखील. आज जर तिला योग्य प्रकारे मार्गदर्शन आणि त्यापेक्षा जर स्पॉन्सरशिप जर तिला प्रायोजक मिळाले आणि तिला सर्व प्रकारच्या प्रशिक्षकांकडून जर प्रशिक्षण मिळालं तर आपला वर्ल्ड चॅम्पियन होऊ शकतो. ज्युनियरमध्ये बघितलं तर सौम्या स्वामीनाथननी आपल्याकडे वर्ल्ड ज्युनियर जिंकली होती. त्याचप्रमाणे अभिमन्यू पुराणिक वर्ल्ड ज्युनियरला नंबर 2 आलेला होता. तर जागतिक स्तरावर आपल्याला पदकं मिळालेली आहेत. परंतु सिनियरमध्ये म्हणजे मोठ्या वयोगटामध्ये आज दिव्या देशमुख एक मला वाटतं शक्यता वाटते. आणि इतर खेळाडूंनी एक सातत्याने प्रयत्न करायची गरज आहे. कुठेतरी संघटकांनी देखील आज आपण बघतो की स्पर्धा होतात त्या प्रायोजकांच्या आणि स्थानीय क्लब वगैरे यांच्या प्रयत्नांनी होतात. संघटनेचा त्यात जेवढा हातभार असायला हवा तेवढा कुठेतरी नसतो असं वाटतं. संघटनेचं कदाचित काम वाढलं असेल आणि त्यामुळे त्यांना टुर्नामेंट घेतात, तेवढं सिलेक्शन टुर्नामेंट घेण्यापलीकडे त्यांना बाकी गोष्टी करायला वेळ मिळत नसावा. परंतु एक फार मोठी गरज आहे की प्रत्येक ठिकाणी डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसरला कॉन्टॅक्ट करून सर्व ठिकाणी सरकारी शाळांमध्ये वगैरे बुद्धिबळ नेण्याची आवश्यकता आहे. आज देशामध्ये फक्त 1.5% मुलं कुठलाही क्रीडा प्रकार खेळू शकतात. मग चेस प्लेअर किती असतील? 0.1% असतील. तर कुठेतरी आपल्याला शाळांकडे हा डाव नेता येईल. आणि हा खेळ सगळ्यात स्वस्त खेळ असल्यामुळे याला एकदा तुम्ही बुद्धिबळाचा पट विकत घेतला की तुम्हाला 10 वर्ष खर्च होत नाही. तर अशा प्रकारे गावामध्ये आपल्याला लिहायची आवश्यकता आहे. अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेने चेस सिलेबस देखील काढलेलं आहे. ते एक सिलेबसच्या मार्गाने बघितलं जातं. किंवा जसं आपण इकडे बघतो की पुस्तकाचं देखील डॉक्टर वझे यांच्या पुस्तकाचं देखील प्रकाशन झालेलं आहे. तर अशी जी पुस्तकं आहेत ती लोकांपर्यंत पोचली तर ह्या खेळाचा खरोखर प्रसार आणि प्रचार होऊ शकतो. जसं आम्ही पण खेळायला लागलो तर कधी तर कुठलं तरी एक पुस्तक कोणीतरी आणून दिलं म्हणून आम्ही मूस शिकलो. आणि तशा प्रकारचा एक प्रयत्न आपला राहायला पाहिजे. आणि बुद्धिबळ चेस फ्रॅटर्निटी जे आहे त्यांनी देखील खेळाडूंनी देखील की बुद्धिबळाचं प्रमोशन करणे माझी पण एक जबाबदारी आहे हे बघितलं पाहिजे. कदाचित संघटनांना जर वेळ नसेल तर आपण लोकल आयोजक आणि खेळाडू यांनी पुढे येऊन हा प्रयत्न करायचा आहे. आपल्यासारखे अनेक खेळाडू तयार करायचे. जेव्हा मला अर्जुन अवॉर्ड मिळालं त्यावेळी ज्ञानी झैलसिंगचे एक फार सुंदर शब्द होते. ते म्हणले की आज आप खेल रहे हो लेकिन एक समय ऐसा आएगा जब आपको आपके जैसे 10 चॅम्पियन बनाने हैं. आणि खरोखर त्यावेळी आम्हाला ते खूप विचित्र वाटलं. वयाच्या 25व्या वर्षी तुम्हाला वाटतं अरे आपण कुठे कोच होणार. पण नंतर इव्हेंच्युअली मी बघितलं की आपण अनेक ग्रँडमास्टर आता तयार केलेले आहेत आणि 10 ग्रँडमास्टर होतील असं मला वाटतं. परंतु ही एक चळवळ आहे आणि ती चळवळ न थांबणारी चळवळ आहे बुद्धिबळाची. ती आपल्या सर्वांनी करायला पाहिजे. आणि बुद्धिबळ फ्रॅटर्निटी जे आहे त्याच्यामधून पण थोडंसं इनिशिएटिव्ह यावं असं मला वाटतं. पण महाराष्ट्राचा सुवर्णकाळ एक 10 वर्षामध्ये येईल असं वाटतं. आणि बऱ्याच शहरांचा त्यात वाटा असेल, कदाचित कल्याणचाही असेल असं मला वाटतं. तर बघू, महाराष्ट्राच्या बुद्धिबळासाठी जे काही शक्य असेल ते माझ्यापर्यंत मी करतोच. परंतु सर्वांनी यात मला वाटतं एकत्र येऊन काम करायची आवश्यकता आहे. आणि मला खरोखरच वाटतं की चांगलं भवितव्य आहे महाराष्ट्राला.